मित्रांनो, या ठिकाणी बघा BMC रिक्वायरमेंट 2024 या ठिकाणी गुड न्यूज आहे. महानगरपालिकेमध्ये 1846 जागासाठी बघा भरती असणार आहे बघा. 81,000 पर्यंत पगार असणार आहे आणि अर्ज कधी करायचा आहे आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहे बघा. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक हे जे काय मित्रांनो लिपिक या संवर्गामधील बघा 1846 जागा सरळ सेवेने भरण्यासाठी जी काय प्रक्रिया बघा ती राबवण्यात येणार आहे बघा. यामध्ये पात्रताधारक उमेदवाराकडून 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत आणि 9 सप्टेंबर रोजी बघा या ठिकाणी समाप्त होणार आहे याची तिथी. लक्षात ठेवायचं जे काही वेबसाईट आहे त्यावर मित्रांनो याची सर्व माहिती टाकली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरान यांच्या निर्देशानुसार बघा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या जे काही मित्रांनो मार्गदर्शनाखाली मित्रांनो हे राबवण्यात येणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे याचा पगार बघा स्टार्टिंग असणार आहे 25,500 ते 81,100 पे मॅट्रिक्सवर असणार मित्रांनो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. यामध्ये भत्ती आपल्याला सगळे भेटणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती वारंवार मिळत जाईल. त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली बघा, त्यावर याची संपूर्ण PDF आपण टाकलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितल्याची लिपिक पदासाठी असणार यासाठी टायपिंग सुद्धा लागणार आहे बघा. आणि याची तारीख कधी चालू होणार आहे तर 20 तारखेपासून म्हणजे 20 ऑगस्टपासून मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी चालू होणार आहे. जे काही आपलं वेबसाईट आहे त्यावरती या ठिकाणी बघा रिक्त पदांचा तपशील आपण या ठिकाणी जर पाहिला तर 1846 जागा या ठिकाणी असणार आहेत. 142 जागा मित्रांनो अजसाठी असणार आहेत बघा. SC साठी 142 जागा, अजसाठी बघा 150 जागा असणार आहेत. विजा असाठी बघा 49 जागा आहेत. भज ब साठी 54 जागा आहेत. भज ग साठी बघा 39 जागा आहेत. भज ड साठी मित्रांनो 38 जागा आहेत बघा. वि मा प्र साठी बघा 46 आहेत. इमाव म्हणजे OBC साठी बघा 452 जागा आहेत मित्रांनो. आदो घ साठी 185 आणि 185 बघा सारख्याच जागा आहेत. ओपनसाठी बघा 506 जागा आहेत. अशी टोटल बघा 1846 पदांसाठी भरती होणार मित्रांनो. समांतर आरक्षणानुसार पाहिलं तर बघा अजासाठी बघा या ठिकाणी टोटल 142 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 47 जागा आहेत. महिलांसाठी बघा 43 जागा आहेत. माजी सैनिकासाठी 21 जागा आहेत मित्रांनो. प्रकल्पग्रस्तासाठी 7 जागा आहेत. भूकंपग्रस्ताला 3 जागा आहेत. खेळाडूला बघा 7 जागा आहेत. अशा बघा टोटल या ठिकाणी 142 जागा मित्रांनो अजसाठी. त्याच्यानंतर अज म्हणजे ST साठी बघा सर्वसाधारणला 48 जागा आहेत. किती 48 जागा आहेत. महिलांसाठी 30% राखीव म्हणजे 45 जागा आहेत या ठिकाणी. माजी सैनिकला 23 आहेत. प्रकल्पाला मित्रांनो 8 जागा आहेत. भूकंपाला बघा 3 जागा आहेत. खेळाडूला 8 जागा आहेत. अंशकालीनला बघा या ठिकाणी 15 टोटल 150 जागाची या ठिकाणी भरती होणार आहे. त्यानंतर विजा असाठी बघा टोटल या ठिकाणी 49. त्यामध्ये सर्वसाधारणला मित्रांनो 17 आहेत. महिलांसाठी 15 आहेत. माजी सैनिकला 7 आहेत बघा. त्यानंतर बघा भज बला मित्रांनो 18 जागा आहेत या ठिकाणी सर्वसाधारण टोटल 54 जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर मित्रांनो भज कला मित्रांनो या ठिकाणी टोटल 39 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारणला 12 जागा आहेत मित्रांनो. महिलांना 12 जागा आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिकला 6 जागा आहेत. प्रकल्पग्रस्ताला 2 जागा आहेत. भूकंपग्रस्ताला 1 जागा आहे. खेळाडूला 2 जागा आहेत आणि अंशकालीनला या ठिकाणी 4 जागा आहेत. अशा 39 जागा आहेत या ठिकाणी भजकसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो भज क झालं मित्रांनो. आता भज ड साठी बघा 38 जागा आहेत. यामध्ये मित्रांनो 12 जागा सर्वसाधारण, महिलांसाठी 11 जागा, माजी सैनिकला 6 जागा, प्रकल्पग्रस्ताला 2 जागा, भूकंपग्रस्ताला 1 जागा, त्याच्यानंतर खेळाडूसाठी 2 जागा, अंशकालीनसाठी बघा 4, अशा टोटल 38 जागा आहेत बघा. विमाप्रसाठी मित्रांनो टोटल जर पाहिलं तर 46 जागा आहेत. यामध्ये 15 जागा सर्वसाधारण, 14 महिलांना, माजी सैनिकला 7, प्रकल्पग्रस्ताला 2, भूकंपग्रस्ताला 1, खेळाडूला 2 आणि अंशकालीन पदवीधराला 5 जागा आहेत. इमाव मित्रांनो OBC साठी सगळ्यांचं लक्ष आहे बघा. 452 जागासाठी मित्रांनो इमाव आहे. या ठिकाणी 148 जागा मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारणला आहे. महिलांना मित्रांनो 136 जागा आहेत. माजी सैनिकला 68 जागा आहेत. प्रकल्पग्रस्ताला या ठिकाणी 23 जागा आहेत. भूकंपग्रस्ताला 9 आहेत आणि मित्रांनो खेळाडूला 23 आहेत. अशा अंशकालीनला 45, अशा 452 आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर मित्रांनो खुला ओपनसाठी मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर 506 जागा आहेत मित्रांनो. यामध्ये 167 जागा मित्रांनो सर्वसाधारणला आहेत. महिलांसाठी 152 आहेत.
माजी सैनिकला 76 जागा आहेत, 25 जागा प्रकल्पग्रस्तला आहेत, 10 जागा मित्रांनो भूकंपग्रस्तला आहेत, खेळाडूला या ठिकाणी 25 आहेत, 51 जागा मित्रांनो अंशकालीन पदवीधर, सुशिक्षित बेरोजगाराला या ठिकाणी राखीव आहेत पहा. अशा 506 टोटल जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर 1846 जागासाठी भरती होणार आहे. टोटल बघा या ठिकाणी सगळ्या जागा अजासाठी 604, महिलांसाठी बघा 556, माजी सैनिकला 278 जागा आहेत, 92 जागा प्रकल्पग्रस्ताला, 38 जागा भूकंपग्रस्ताला, खेळाडूला 92 आणि 186 जागा मित्रांनो अंशकालीन पदवीधरला आहेत पहा. लक्षात ठेवायचं एवढे पदे आहेत. मित्रांनो फॉर्म कसा भरायचा तर बघा ही जी काही वेबसाईट आहे बघा ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. त्यावर जाऊन बघा संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली बघा. आणि मित्रांनो याचा अर्ज 20 ऑगस्ट 2024 पासून म्हणजे 20 ऑगस्टपासून चालू होणार आहे आणि 9 सप्टेंबर 2024 म्हणजे रात्री 11 वाजून बघा 12 वाजेपर्यंत असणार आहे बघा. उमेदवारांनी बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि उमेदवारांनी काय करायचं जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनाचं काळजीपूर्वक वाचन करावे तसंच त्याचं काटेकोरपणे पालन सुद्धा करायचं आहे. आणि जो काही फॉर्म भरलेला आहे मित्रांनो त्या फॉर्मची प्रिंट बघा आपल्याजवळ स्वतःजवळ ठेवायची असं आवाहन सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. आणि जो मला जर काही माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी हा जो काही नंबर आहे बघा हा नंबरवर तुम्हाला 10 ते सोमवार ते शनिवार बघा 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान दुपारी 1:30 ते 2:30 वाजेदरम्यान भोजन कालावधी वगळणे म्हणजे जेवणाचा टाईम सोडून या क्रमांकावर तुम्हाला काय करायचं संपर्क साधेल असं महानगरपालिका म्हणलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे जाहिरात आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो सगळी लिंक दिली आपली टेलिग्रामची ते तुम्ही जॉईन करून घ्या. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा.